पवार यांच्याविषयी राज्यसभेसाठी अजितदादा गटाकडून आज सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरला जाईल अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी प्रदेशाध्यक्ष, मंत्री आणि आमदार हजर राहणार आहेत। आताच्या घडीची मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। राज्यसभेसाठी अजित पवार यांच्या पक्षाकडून सुनेत्रा पवार यांचा अर्ज आज भरला जाईल। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, आपण पाहतोय अखेर राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होतंय का राज्यसभेच्या जागेसाठी? नक्कीच आपण पाहत आहोत। खरं तर लोकसभेमध्ये सुनेत्रा पवार यांचा जो आहे तो पराभव झाला होता आणि त्या पराभवानंतर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर जशा पद्धतीने राज्यसभेच्या जागा रिक्त होतात त्याच ठिकाणी आता सुनेत्रा पवार यांची वर्णी लागण्याची जी शक्यता आहे ती खरं तर त्याला एका पद्धतीने त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाल्याचं आपल्याला माहिती आपल्याला मिळत आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून खरं तर आजच सकाळी या संदर्भातल्या नावांची घोषणा देखील होऊ शकते आणि त्याच्यानंतर दुपारी 12च्या सुमारास सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरण्यासाठी प्रदेशाध्यक्ष असेल आणि पक्षातील इतर महत्त्वाचे नेते मंडळी असतील यांच्या उपस्थितीमध्ये आज हा अर्ज भरला जाईल अशा पद्धतीची माहिती मिळत आहे। तशा पद्धतीने बारामतीमध्ये राजकारण झालं। बारामतीमध्ये लोकसभेची निवडणूक पार पडली। त्याच्यानंतर सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता। मात्र आता राज्यसभेवरती त्यांची वर्णी लागण्याची खरं या माध्यमातून जो प्रयत्न आहे तो पक्षातून केला जात आहे। अगदी धन्यवाद रुपाली, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आपण पाहतोय सुनेत्रा पवार राज्यसभेसाठी आज अर्ज भरण्याची शक्यता वर्तवली गेली। सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिलेली आहे।